इसीच्या 2 दहशतवाद्यांचा मुंबईत घातपाताचा डाव होता अशी बातमी समोर येतेय। दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे। सूत्रांकडून कळतंय दिल्लीवरून मुंबईला निघण्यापूर्वीच दोघांना अटक करण्यात आल्याची देखील बातमी आहे। दहशतवाद्यांकडून पिस्तूल आणि कारतूस जप्त करण्यात आली आहे। दिल्ली पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय। आफ्ताब आणि सुफियान अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत। हरियाणातील मेवात इथून त्यांनी स्फोटक आणि शस्त्रास्त्र खरेदी केलेली होती। दिल्ली रेल्वे स्टेशनवरून मुंबईला निघण्यापूर्वीच या दोघांना अटक करण्यात आली आहे। आफ्ताब आणि सुफियान हे दोघेही मुंबईतच राहणारे होते अशी देखील माहिती मिळतेय। त्यांच्याकडून 3 पिस्तूल आणि मोठ्या प्रमाणावर कारतूस जप्त करण्यात आली आहे। दिल्ली पोलिसांनी काल इसीशी संबंधित 5 दहशतवाद्यांना अटक केली होती। मुंबईत मोठा घातपात करण्याचा त्यांचा डाव होता अशी बातमी आता या चौकशीतून समोर येतेय। दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक बाब स्पष्ट झालेली आहे। दहशतवाद्यांकडून पिस्तूल आणि कारतूस जप्त करण्यात आल्याचं सूत्रांकडून कळतंय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य प्रधान यांच्याकडून। भाग्यश्री, काय अपडेट? नक्कीच आपण जर बघितलं तर दिल्ली पोलिसांनी खरं तर ही कारवाई केलेली आहे। दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीतून ही महत्त्वाची माहिती जी आहे ती समोर आली आहे आणि उल्हासनगर येथल्या हिल लाईन पोलीस स्टेशनला देखील याचा जो गुन्हा आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। या आयसिसचे 2 दहशतवादी जे आहेत ते मुंबईत येऊन घातपात करणार असल्याची माहिती जी आहे ती मिळालेली होती आणि यापैकी 4 लोकांना खरं तर अटक केली। त्यापैकी हे 2 जण जे आहेत ते उल्हासनगर विठलवाडीच्या दरम्यान राहणारी लोक आहेत। मुळात म्हणजे यांच्याकडे काही स्फोटक आणि शस्त्रास्त्र खरेदी केल्याचं देखील पुरावे जे आहेत ते मिळालेले पाहायला मिळतात। त्यामुळे अधिक जी माहिती आहे ती तपास जो आहे तो पोलीस करतायत। मात्र यांची जी नावं आहेत ती आफ्ताब आणि सुफियान अशी ही नावं आहेत। त्यांची घरं देखील इथलीच आहेत। मी म्हटलं तसं की ते विठलवाडी उल्हासनगरच्या दरम्यान राहणारे आहेत। त्यांच्याकडून 3 पिस्तूल आणि मोठ्या प्रमाणात कारतूस जी आहेत ती सध्या जप्त करण्यात आली आहेत आणि काल आयसिसच्या संबंधित जवळपास 5 दहशतवाद्यांना अटक केल्यामुळे मुंबईत जो मोठा घातपाताचा प्रकार होणार होता तो आता टळलेला पाहायला मिळतो सध्या तरी। अगदी भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।